हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. कोणीही डॉक्टर इथं राहू शकत नाही. एक दिवस आमच्या आरोग्य केंद्राचं मूल्यमापन करायला राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातून एक टीम आली. आमचं केंद्र इतक्या दुर्गम ठिकाणी होतं की येणारे जवळपास सगळेजण आधी शेतांमध्ये वाट चुकायचे. त्यामुळे कोणीही यायला निघालं की ते पोचेपर्यंत आमच्या टीमच्या सदस्यांपैकी एक जण सतत फोनवर रस्ता सांगत असायचा. खास खळग्यांनी भरलेल्या वाटांवरून खडतर प्रवास केल्याने आलेले पाहुणे अर्धमेले झालेले असायचे. यावेळी आलेली टीम केवळ हादरलेली नव्हती, तर ते प्रचंड संतापलेले होते. ते 3 तपासणी अधिकारी इतके वैतागले होते की आम्ही इतक्या दुर्गम भागात आरोग्य केंद्र काढल्याबद्दलच ते आम्हाला दंड करणार की काय असं वाटत होतं. मी आमच्या टीमची ओळख करून देत आम्ही कोणत्या हेतूने इथे काम करतोय हे त्यांना सांगत असताना त्यांच्या कठोर नजरांनी मी अस्वस्थ होऊ लागले. त्यांच्यातला प्रमुख अधिकारी शेवटी म्हणाला, मॅडम, ही जी काही अधिकृत विधानं तुम्ही करताय ते ठीक आहे. तुम्ही बोललात, आम्ही ऐकलं. आता ते बाजूला ठेवा आणि खरं काय ते सांगा. इथे खरोखर कोण काम करतं? आम्ही सगळेच सर. आम्ही 24 तास इथंच राहतो. त्यांच्या अविश्वासाचं आश्चर्य वाटून मी म्हणाले, हो, सगळे हेच म्हणतायत ते मला माहिती आहे. पण अशी केंद्र ही फक्त परिचारिका किंवा वैद्यकीय सहाय्यक चालवतात हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. डॉक्टर्स फक्त कागदोपत्री असतात. म्हणूनच आम्ही तपासणी चालू करायच्या आधीच खरं काय ते सांगून टाका. इतक्या शेतांमधून वाट काढत या असल्या भयंकर ठिकाणी आल्यावर आमची खात्रीच पटली आहे की हे नक्कीच खोटं आहे. एखादा डॉक्टर पूर्ण वेळ इथं राहून काम करणं अशक्य आहे. मी तर नाही राहू शकत. कोणीही डॉक्टर इथं राहू शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही म्हणताय की तुम्ही मुंबईचे आहात. माझा नाही विश्वास बसत. इतकं बोलून ते हसू लागले. आमच्याबद्दल त्यांना काय वाटतंय हे त्यांनी पुढच्या 10 मिनिटात आणखी तपशिलात जाऊन सांगितलं. मला बोलायची संधीही मिळाली नाही. मला फार राग येत होता. ते आम्हाला भोंदू ठरवत होते. रक्त चाचणी आणि फोरसेप्सचा प्रसंग ताजाच होता आणि त्यात आता हे. आमची टीम ज्या कठीण परिस्थितीत झगडून इथंपर्यंत आली होती त्याला खोटं ठरवलं जात होतं. आमचं काम खरं कसं आहे हे त्यांना मी पटवत बसायचा खरं तर काहीच संबंध नव्हता. पण ते आमचे पाहुणे असल्याने मला त्यांना चालते व्हा असं सांगता येत नव्हतं. खरं तर मला क्षणभर तसं करावंसं फार वाटलं होतं. अखेर खोल श्वास घेऊन मी त्यांना म्हणाले, सर, तुमचा विश्वास बसत नाही आहे हे मी समजू शकते. पण 25च्या या तरुणांची टीम खरोखरच अविश्वसनीय असं काम करते आहे आणि तेही अत्यंत गरज असलेल्या या दुर्गम ठिकाणी. लोक आजकाल रुग्णालयं आणि आरोग्य सेवेकडे व्यवसाय या दृष्टिकोनातून पाहतात हे मला माहीत आहे. केवळ सेवेचं व्रत घेतलेले आमच्यासारखे प्रकल्प खरोखर मोजकेच असतात. माझ्या शब्दांनी तुमची समजूत पटणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे कृपया मला तुम्हाला आमचं काम दाखवू द्या. मग तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मूल्यमापन करू शकता सर. मग मी त्यांना आमचं केंद्र दाखवलं. आमचा सुंदर प्रसूती कक्ष, वॉर्ड, अत्यंत चकाचक स्वच्छतागृह, बायोमेडिकल कचऱ्याचं व्यवस्थापन, रुग्णांचे गणवेश आणि त्यांच्या आहारापर्यंत सगळं काही दाखवलं. व्यवस्थित राखलेली रजिस्टर्स मी त्यांच्यासमोर उघडली. रुग्णांच्या फाईल्स दाखवल्या. व्यवस्थित गुंडाळून ठेवलेले आणि निर्जंतुक केलेले प्रसूतीच्या उपकरणांचे ट्रे दाखवले. तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फारले गेले. केंद्र दाखवताना सुरुवातीला माझा खोटेपणा उघडा पाडण्याकरता त्यांनी मला काही प्रश्न विचारले. पण नंतर जसं जसं ते एक एक गोष्ट बघत गेले तसं तसं ते माझं बोलणं शांतपणे ऐकू लागले. निवेदिता आणि मी राहत असलेल्या खोल्याही मी त्यांना दाखवायला घेऊन गेले आणि कुलूप उघडणार तोच ते म्हणाले, बस झालं मॅडम.
याची काही गरज नाही, आम्हाला पटलंय. तो गुरगुरणारा प्रमुख अधिकारी आता इतका मवाळला होता की मला तर ओळखूच आला नसता. तो हसून म्हणाला, मॅडम, तुम्ही सगळ्यांनी फारच अप्रतिम काम केलंय. मी तर याची कल्पनाच करू शकलो नसतो. अशा प्रकारच्या कामाची खरोखरच गरज आहे आणि या राज्यातल्या प्रत्येक ब्लॉकमध्ये खरं तर असं आरोग्य केंद्र सुरू झालं पाहिजे. त्यांच्या अविश्वासाकडे आम्ही कदाचित अधिक सहानुभूतीने पाहायला हवं होतं, कारण त्यांच्या दृष्टीने असं काम करणारे आम्ही अपवाद होतो. सेवा, बदल, त्यांना जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या या गोष्टींची आठवण आम्ही करून दिली होती. कदाचित कित्येक वर्षांपासून त्यांना या गोष्टी पाहायलाच मिळाल्या नसतील. यापूर्वीही कितीतरी वेळा आमच्या कामाच्या हेतूवर शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या, पण त्या दिवशी का कुणास ठाऊक मला जास्तच डिवचलं गेल्यासारखं वाटलं. मी काही माझ्या कामावर शिक्कामोर्तब होण्याची किंवा कौतुकाची अपेक्षा करत नव्हते, पण पहिल्यांदा सहजच काहीतरी वाईटच हेतू असणार असं लोकांचं गृहीत धरणं माझ्या पचनी पडत नव्हतं. पण अखेर त्या अधिकाऱ्यांना वाटलेला अविश्वास आणि आश्चर्य यामुळे माझ्या टीमला आपल्या कामाबद्दल अभिमान वाटला. धन्यवाद.